हॅलो, प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय म्हणला? आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा. तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा. शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ नका मला. दिसला? ए हो, मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. त्या शिवाजी महाराजचा नवरा होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं का? ते सांगतोय मी व्यवस्थित बोलतो, व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं? तू आराम खोरा. मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय मग. नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे आराम खोरा, तू शिवाजी महाराज मला बचाल का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. हा, तुम्ही वाचून घ्या. तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा, आता सकाळी आता बोलतोय तुला मी. हा, तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. काय करणार आहे तुम्ही? अरे बर. हा, आणखीन काही? हा, आणखीन काही? आणखीन काय नाही. शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असते असं नाही. जरा वाचायचे कष्ट नाही, घ्या. आणखीन सांग काय करायचं तो. तेच, मला पण शिव्या येतात. हा, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना, तो साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. काय ना, तू सांग फक्त कुठे यायचं ते. नाही, ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. हा, आणि इंग्रजच्या मायचा त्या बायकोच्या. आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा, व्यवस्थित बोल. शिव्या मला पण देता येतात, त्याच्यापेक्षा जरा खालतो तिकडे मी तलवार. ते जरा वाचायचे का नाही कष्ट घ्या. स्वतःला आमदार म्हणत आहे ना, त्या राजाचा अपमान करतो का तू? अरे बाबा, व्यवस्थित बोल. मी अजून पण तुला सांगतोय व्यवस्थित भाषेमध्ये तू काय सांगतो रे छिनाच्या? हॅलो, कुत्तड्याची अवलाद छिना. तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं. साल्यावर आराम करावं. साल्यावर पुऱ्या शिवाजी महाराज समाजामध्ये इतिहास बदलून करून टाकला तुम्ही. आराम करावं. तेच जरासं वाच जरा. त्या मल्लव शिवाय वाचायचं. हा, जरा वाच जरा. कुठं रिपोर्ट आहे ते? कुठं पब्लिश कर. तिकडे उद्या ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा, येतो उद्या. तू भेट फक्त. तुला कदा चिडून टाकतो पाय जरा. हा, या बघूया. जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार चेक कर. तू बी कोण आहे चेक कर. तू फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर. मग तू आमचा महाराजाचा अपमान कर. तू कोण? सांगितलं ना, तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय. मग तो एकेरी भाषेत लिहिलं कसं मग? हा, मग तो एकेरी उल्लेख नाहीये. त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख एकेरी नाही का? आपण आईला पण नाही आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिलं मग? मग तेच सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं आहे म्हणून. आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाहीये. हेडिंग काय तेव्हा? हा, मग ते हेडिंग आहे ना, ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार, ते शीर्षक आहे पुस्तकाचं, उद्गार नाही. तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा, मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय? अरे मी पुस्तक लिहिलं का? लिहिलं ना.
कुतड्याची अवलाद. ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे तेवढं सुद्धा कळलेलं तुम्ही नाही कोणती वाटतं मला. तुम्ही कोणती मती मारली होती महाराजांचं नाव एकरी घेताना? आम्हाला आणि शहाणपण शिकवू राहिला. हा, शहाणपणा नाही शिकवत, वाचाय जरा कष्ट घ्या. हा, अरे सगळं वाचले मी, शहाणपणा शिकव मला. बरं, किती पानाचं पुस्तक आहे? हा, किती पानाचं पुस्तक आहे? त्यावाला पुस्तक किती पानाचं आहे रे? हा, 65 पानाचं पुस्तक आहे त्यावाला. 66 बरं, पानाचं, बरं. 72 पानाचं. मग ते एक बरोबर काहीतरी किती सांग, ठरवा. 72 पानाचं पुस्तक. हो, एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा ते. नाही सांग ना एवढं आता, आहे तू ना आता पुस्तक हातात. तू म्हणला ना किती पानाचं आहे? 72 पानाचं म्हणलं ना तुला मी. हा, मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना, तर 1 तास 1.5 तास लागतात ते हे वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. हा, शिवाजी कोण होता तो कसं काय लिहिलं याच्यावर? मी परत एकदा सांगतोय, ते मी लेखक नाही या पुस्तकाचा. आणि मग तुला अनादर दलाल आहे करणं का? हा दलाल आहे का तू? दलाल आहे का पुस्तक वाढणार? तुम्ही असाल दलाल. ए त्या माय त्या मग कुतळ कोले मी घ्याल दलाल भडव्या रे म्या नव्हेलं का अरे रे? बाबा, हे संस्कार दिलेत का तुला? हा? काय बोलतोय? काय संस्कार शिकवतो रे त्या होत्या? ते सांगतोय व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिका. तुला मी येऊन भेटणार, तुला गावात भेटणार, तुला घरी भेटणार, तू माझ्या घेऊन थांब जरा. राजेंद्र नगर झोपडपट्टीत राहतोय मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देतात, पण मी देणार नाही. खूप तू काय चांगलं देशील रे? येतात. तू हा? जीप कापून टाकीन मी. बरं बरं, बघूया की. हा. या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या उद्या या. थांब, तुला आता रोज तुला 100 पोस्ट शिवायचे. थांब जरा नंबर देतो. बरं बरं, बघूया की बघूया. काय बघतो? बघूया. काय बघतो त्या माय काय बघतो तू? तेच बघूया. उद्या काय किती हे आहेत का नाही, उद्या बघूया आपण. ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्यांना म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक लिहिलं. म्हणलं, कोणी प्रकाशन कोणी केलं आहे? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता तो म्हणे, मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं, मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे, गोविंद पानसरे. म्हटलं, मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे.